नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाची जाहिरात क्रमांक 15/2026 जी आहे मुंबईचे नगरपाल शरीफ कार्यालयातील बेलिफ आणि लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 जी आहे, तर ती जाहिरात जी आहे एम-पी-एस-सी आयोगाने प्रसिद्ध केलेली महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या अखत्यारीतील मुंबईचे नगरपाल शरीफ कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट क पदावर निवडीकरता नियुक्ती देण्यासाठीची ही जाहिरात जी आहे, जाहिरात क्रमांक 15/2026 बेलिफ ऑलिम्पिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 17 जून 2026 पासून. अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 7 जुलै 2026. तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. एकूण पदे जे आहेत ते असणार आहेत 20. गट क साठीची हे पदे असणार आहेत. मग सामाजिक समांतर आरक्षण ह्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 आहेत, विभक्त जाती अ साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती क साठी जागा नाही, भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे, इतर मागासवर्गासाठी 6 जागा आहेत, विमाप्रसाठी जागा नाहीत, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 3 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 3 जागा आहेत, एकूण आरक्षित जागा 20 आहेत आणि ह्या जागा ज्या आहेत सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या विभागणी करून देण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया जी आहे तर 2026-27 साठी असणार आहे आणि याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ते आता आपण पाहणार आहोत. वयोमर्यादा काय लागणार आहे, त्यानंतर वेतन श्रेणी काय असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि कुठल्या पद्धतीने ही भरती प्रक्रिया जी आहे ती आयोजित केली जाणार आहे. एम-पी-एस-सी आयोगाने 2026 साठीची ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे आणि याच्यासाठीची पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर बघू शकता वयोमर्यादा आहे किमान 19 आणि कमाल जे आहे तर तुम्हाला 43 असणं आवश्यक आहे आणि इथं दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येतो आणि इथं विधी म्हणजे संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील जे आहे तर पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्याच्या समतुल्य असलेली कुठली पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. सोबतच जे आहे तर बिलिफ लिपिक संवर्गासाठी तुमच्याकडे जे आहे मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग असणं आवश्यक आहे. तर ही जी भरती प्रक्रिया आहे तर त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर अर्ज करण्यासाठीचे जे टप्पे आहेत ते देण्यात आलेले. परीक्षेचे टप्पे जे आहेत लेखी परीक्षा असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची, त्यानंतर जे आहेत प्रश्नपत्रिका देण्यात आलेली, गुणांची संख्या 400 असणार, 200 गुण जे आहेत. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. उत्तरपत्रिकेबाबतचे मूल्यांकन देण्यात आलेले आहे आणि ही जी भरती प्रक्रिया असणार आहे 2026-27 साठीच्या जाहिराती संदर्भातला हा अपडेट जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. परीक्षेच्या अर्जाची पद्धत जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, अर्ज कोण करू शकतो, हे संपूर्ण डिटेल जे आहे ते जाहिरातीच्या PDF मध्ये देण्यात आलेले आहे. जाहिरातीचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिले आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे. मागाससाठी जे आहे तर परीक्षा शुल्क नाही, मागासवर्गीयासाठी, आर्थिक दुर्बल घटक अनाथासाठी 294 आणि माजी सैनिकासाठी 44 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे, नॉन रिफंडेबल असणार आहे. तर ही होती एम-पी-एस-सी आयोगाची जी 2026-27 साठीची आलेली गट साठीची जी जाहिरात आहे त्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती. तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्या संदर्भातला काही शंका, काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.